नमस्कार, मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर नगर नंबर 3 काजल पेट्रोल पंपच्या समोर बजाज शोरूमच्या कंटेनर गाडीचे मागचे डोर खुला ठेवून ड्रायव्हर दारू पिऊन वेगाने गाडी चालवत असताना एका व्यक्तीला जबरदस्त मागचा डोर जोरात लागला। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली नाही तर मोठी दुर्घटना झाली असती। काजल पेट्रोल पंपच्या रोडला हमेशा पार्किंग जबरदस्त असते, अशा जागेवर महानगरपालिका व वाहतूकने लक्ष घालावे। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। इथलचा ॲड्रेस हिराघाट काजल पेट्रोल पंप रोड, विठ्ठल स्टेशन रोड। इथं हमेशा ट्रॅफिकची समस्या असते। वारंवार तक्रार केल्याला ट्रॅफिक हवालदारला तरी काही कारवाई होत नाही। तेवढ्यापुरती तेवढी कारवाई करतात आणि त्याच्यानंतर आज एक हादसा झालेला आहे। हे आमचे बंधू आहेत। आज हे गाडीवर जात होते, एक मोठा कंटेनरचा लोखंडी डोर ओपन होता आणि तो ड्रायव्हर ड्रिंक केलेला आणि दारूच्या अवस्थेत पिलेला होता। तो कंटिन्यू गाडी चालतो आणि एकदम गाडी वेगाने चालून आज आमच्या माणसाला इथं जखम झालेले आहे। मागे इथं तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण लाल झाले। थोड्याने वाचले, हेच प्रकरण डोक्याला लागला असतं तर माणसाचा जीव गेला असता। थोडा
चिंतित थोडं लागलेलं आहे, पण काही जास्त झालं असतं यांचा जबाबदार कोण? ट्रॅफिक हवालदारला आम्ही बार ट्रान्सपोर्ट कंप्लीट केलेलं आहे. इथे मोठ्या मोठ्या गाड्या लागतात, 3-3 जागी ट्रॅफिक क्लिअर होत नाही आणि डबल ट्रिपल पार्किंग करतात. रोज इथं मोठ्या मोठ्या समस्या होतात. इथं कोण जबाबदार आहे? इतर काय जबाबदार नाही घेतली तर आम्ही उद्या नगरपालिकेत आणि ट्रॅफिक हवालदारला समोरचा मोर्चा काढून आंदोलन करायचा इशारा देतो आम्ही. कंटेनर में गाड़ी का शोरूम था, 2 व्हीलर का गाड़ी था, बजाज शोरूम का गाड़ी था और उसमें वो लोग ने आके पूरा तोड़फोड़ करने का हम लोग चालू तो नहीं किया, जाने तो बोला किसी नुकसान नहीं करना चाहिए. वो लोग हम लोग बार बार समझा रहे. अभी ट्रैफिक हवलदार को इनको समझना मांगता है कि इधर आके ट्रैफिक क्लियर करना चाहिए. आज थोड़ी जीवन हानि बच गई है, तो आज एक बड़ा हादसा होता तो बच गया उल्लासनगर में.